मागच्या सप्टेंबर 25 मध्ये ज्यावेळेस मी जालन्याला बसलो तिथेही दादांचा फोन आला. त्यांनी तब्येतीची विचारपूस केली आणि धीर दिला की आम्ही तुमच्या सोबत आहे. आजही दादा बोलले. मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो की पंढरपूरच्याही आंदोलनामध्ये सगळे धनगर साक्षीदार आहेत आणि जालन्याच्याही आंदोलनामध्ये सगळे धनगर साक्षीदार आहेत की मराठा बांधव बोलण्यापुरते नाही तर तनमन धनानं आमच्या आंदोलनामध्ये होते. हे मला कोण काय म्हणतं मी त्याची चिंता करत नाही दादा. मी म्हणजे भयानक खरं बोलणारा माणूस आहे. या भाऊसाहेब या ताकदीनं होते. म्हणजे अगदी आता मला जाफराबाद, जालना, घनसावंगी, परतूर हे लोक ओळखीचे आहेत. जिल्हा परिषदचा सभापती, जिल्हा परिषदचा सदस्य, पंचायत समितीचा सभापती असे लोक मांडी मारून खाली बसलेले होते जालन्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त जितक्या नेत्यांनी जालन्यात पंढरपूरला पाठिंबा दिला त्यात मग आमदार, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री जे कोण असतील सर्वाधिक मराठा होते. हे खोटं बोलून चालणार नाही. दादा तुम्ही आल्यानं आमचे समाज फार साधा भोळा आहे. अडचणी वाढल्या मी तुम्हाला सांगतो. कमी होण्याऐवजी नाना कुठे आहे आमच्या अडचणी वाढल्या. तुमच्याकडे सांगितलं तुम्ही पंढरपूरला आले असते तर लय वाढे असते, जालन्याला आले असते त्याच्यावर वाढे असते. पण आता थोड्या कमीत कमी अर्धा धनगर समजदार झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही हिंमत केली आता की दादा येते तर येऊ द्या बाबा. जालन्यात आमची हिंमत नाही झाली, पंढरपूरला हिंमत नाही झाली, दादाला या म्हणायची. कारण धनगर साधा आहे आमचा, अडाणी आहे. अहो मी नुसतं म्हणलो, काय म्हणलो की बाबा हो मराठा समाजाचं 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, पवारसाहेब सुप्रीम कोर्टानं बी नाकारलं, पण फडणवीस साहेबांची आर काढला. काहून राजसाहेब? का मराठा समाज ताकदीनं गेला, मुंडक्यावर पाय देऊन घेतलं. मग पाऊस होता, मराठा बांधव चिखलात बसले. कोण फॉर्च्युनर मधून उतरला आणि कोण BMW मधून उतरला विचार नाही केला. कोण आमदार आहे कोण सभापती आहे विचार नाही केला. कोणाचा कोटीचा बिझनेस आहे सचिन भैया विचार नाही केला. हे सगळे लोक फुटपाथवर झोपले ना. हे आमच्यासारखे आले गेले. ही ताकद मराठा समाजानं दाखवली, ही एकजूट दाखवली. जागं होणं कशाला म्हणतात, संघटित होणं कशाला म्हणतात आणि संघर्ष करणं कशाला म्हणतात हे या जगात कोण शिकवलं आणि ते मराठा समाजानं. मी दुसरं उदाहरण दिलं दादा. मराठा समाजानं 57-58 मोर्चे काढून जागतिक कीर्तिमान स्थापन केला. इतके लोक एकत्र येतात, शांततेच्या मार्गाने येतात आणि शांततेच्या मार्गाने जातात. जगात हे झालं नाही. पण आरक्षण मिळालं का? मिळालं का? मराठा समाज कमी होता तवा तवाही आमदार, खासदार, मंत्री, संत्री पैशावाले होते, ताकदीनं मोर्चे काढले. पण त्यालाही मनोज दादा सारखं नेतृत्व पुढे यावं लागलं. इमानदार काय होईल ते होईल, समाजाचं कल्याण झालं पाहिजे. मी लोकांना ते सांगत होतो. लोक म्हणले की जरांगेनंच बसवलं याला. बरं आता तुमचा ना आमचा, मी तर म्हणतो ना, ज्यानं आरोप केले ते आता आमचे जे आपलेच जाताना आपले जोड जास्त बोलत नाही. त्याच्यामुळं समाजानं थोडं समजून घेणं गरजेचं ही भूमिका. त्याचा उद्देश काय होता माझ्या बोलण्याचा, आज मनोज दादाने तेच सांगितलं की सगळ्याला एकत्र यावं लागेल. मी पहिल्या दिवशी पण म्हणतो दादा, मी लय बोंबलत होतो की हे शेवटचा लढा आहे आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. माझ्या हातात नाही ना बाबा हो. मी कालच तेच सांगत होतो, आजच तेच सांगतो. तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबाच्या हातात आहे, मोदी साहेबाच्या हातात आहे, पण त्याच्या मनात नाही ना. मग तुम्ही म्हणसान कायला बॉम्बला मारायला बसला इथं ना, आम्हाला कायला बोलवतो? हे तुमच्या हातात आहे धनगर भावांनो, माया मावल्यांनो, तुमच्या हातात आहे. तुम्ही हे मराठा समाजासारखी ताकद करून या. मी पहिल्या दिवशी सांगितलं की हा शेवटचा लढा संपवायचा कधी आहे तुमच्या हातात आहे. तोच विषय दादानं सांगितलं नेत्याचं. आता ते नेते आपलेच दातन आपलेच होठ. कोण आमच्याविषयी काय बोलले आणि आम्ही त्याला काय विनंत्या केल्या हे मला असं वाटतं मीडिया समोर जगजाहीर न केलेलं बरं. त्याच्यामुळे कृपा करून आता दादा तुम्ही म्हणले, मी इथं बसलो त्याच दिवशी म्हणलं होतं बाबा माझं, मी आत्ताही सांगतो, मी बी लय खडूस आहे, मोडन पण वाकणार नाही आणि जिथं वाकायचं तिथं वागतो बी. मी 1% बी माझी चूक नाही, एवढीशी चूक नाही, तरी त्या दिवशी म्हणलो बाबा तुमच्या पाया पडतो माफी मागतो. आजही म्हणतो पाया पडतो माफी मारतो. मग वैयक्तिक असतं तर खेटरा आणले असते, पण समाजाचा विषय म्हणून पाया पडतो माफी मागतो, चूक नसताना मागतो.
माझी चूक सिद्ध करा आणि खेटर मारा 4 चौकात. करा सिद्ध. मला राजेश टोपेनं बसवलंय काही न तर हवंय. राजेश टोपेचा माझा संबंधच नाही. माहीत त्याची कधी भेट नाही. फोनवर बोलणं नाही कधी जिंदगीत. तुमचं माहीत तरी 3दा उपोषणात बोलणं झालं. भाऊसाहेब भाऊ खरंच बोलणं नाही. बरं याच्या पलीकडे जे म्हणतात ना ते सत्तेतले लोक आहेत म्हणणारे. अरे बाबा फडणवीस साहेब सगळ्यात डेंजर माणूस आहे. त्यानं या देशात बी म्हणजे हल्ली त्यानं झोपवले. चौकशा नसलेले मागं लावून ना जलात टाकले. आणि मग दीपक बोर्डे जर राजेश टोपे सुपारी घेऊन, पवार साहेब सुपारी घेऊन, जरांग पाटला सुपारी घेऊन जर नाटक करत असेल काही तर करा चौकशा आणि टाका जलात. बरं आत्ता लाज वाटली पाहिजे. आता मी त्या म्हणणाऱ्यांना मी 2014ला आता पुन्हा म्हणतील लय जोरात बोलू राहिला. ही ताकद आली आता बोलायची. 2014ला पोलीसची नोकरी सोडली. काय जरांगे पाटलांना 2-4 कोटी दिले ते मला नोकरी सोडायला? मी चांगलं सुरक्षित जीवन माझं धोक्यात घातलं. उद्योग व्यवसाय सोडून समाजाच्या नादी लागलो. काय राजेश टोपेनं 2-4 कोटी दिले ते मला? माझ्या इतके आंदोलन जालना जिल्ह्यात कोण? हे जालना जिल्ह्यातले सगळे लोक आहे. सांगा इमानदारीने कोण करेल गाव? आणि मी म्हणजे गर्व नाहीये, हे स्वाभिमानाने सांगतो की महाराष्ट्रात माझ्या इतका टाइम आत्ताच्या तारखेत कोणीच देत नसेल. एक दिवस घर राहत नाही दादा. माझं उद्योग व्यवसाय लेकरं बाळ सगळे सोडून फिरतो मी रात्रंदिवस. कोणीच नाही फिरत इतकं. मग एवढे आंदोलन केले त्यावेळेस तर जरांगे पाटील हे नाव बी माहीत नव्हतं लोकांना. तेव्हापासून 2014 पासून आंदोलन चालू आहे. हेच राजेश टोपे मंत्री असताना त्यांची गाडी चौकात माझा हात गळ्यात होता असा आणि मेंढर घेऊन गाडी आलो. म्हणलं साहेब आमच्या आरक्षणाचं काय आहे? कलेक्टर ऑफिस फोडायचं सगळ्यात मोठं देशात नसन घटना घडली एवढं आंदोलन झालं. कोण सुपारी दिली ते आम्हाला? बरं पंढरपूरला विजूभाऊ आपण उपोषणाला बसलो तेव्हा म्हणले कोणी सुपारी घेतली? नंदूभाऊ. मग जालन्यातलं आंदोलन मोठं झालं आणि धनगर समाज एक झाला आणि आता ताकदीनं एकत्र आला तेव्हाच म्हणते सुपारी. अरे बाबा तुमच्या डोक्यात तरी बसतं का पट्ट का पाहणं? कोणी काही सांगल आणि ते ऐकायचं. मी एक गोष्ट दादा पहिल्या दिवशीपासून म्हणतो, ज्या दिवशी आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचापासून कोणत्याही पक्षाच्या संघटनेचा नेता पुढारी आजी माझे आमदार खासदार मंत्री हे इतकं एवढू शकायचे जास्त नाही असे एवढू शकायचे हे सगळे ज्या दिवशी एकत्र आले त्या दिवशी प्रश्न सुटतो. आता आम्ही सगळे प्रयत्न केले हे एकत्र झाले नाही मग प्रश्न सोडायचा का? मी त्याच्याही पुढचं तुम्हाला सांगतो. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. हे नेते एकत्र आले तर संध्याकाळी प्रश्न सुटतो. आणि नेते जर एकत्र येत नसेल ना तर प्रत्येक सामान्य माणसानं गोरगरीब धनगरानं एकत्र या त्या दिवशी प्रश्न सुटतो. यायला जर याच्या खुर्च्या प्याऱ्या असेल, यायला जर पक्ष प्यारा असेल, यायला जर याच्या संघटना प्यारा असेल, यायला जर राजकारण प्यारा असेल तर तुमचं वाटोळं करून घेता. करा ना आत्मपरीक्षण. मी जाहीर सांगतो इथं आत्ताही सांगतो. आज तर मीडिया लाईव्ह सगळी. अरे दीपक बोर्डे चुकलं काय ते सांगा. पंढरपूरला विजूभाऊ साक्षीदार जीव धोक्यात गेलता. जालन्यात तर चेक करून पडलो मी. डॉक्टर म्हणले कधी तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक येईल. आता शुगर जालन्यात 45 शुगर होत दादा. आणि जेव्हा म्हणतो ना नाक लावून ना बोलतो ना अरे ये उपोषण कर आणि तू 40 शुगर करून दाखव फक्त. जी म्हणलं ती शर्यत मायाला काय मजाक वाटते का? तुझा 70 BP करून दाखव उपोषण करून. माझा 70 BP होता आणि 45 शुगर होती. आज 60 शुगर झाली. ते म्हणते चॉकलेट खाय, कोणी म्हणतं गोळी खाय. अरे म्हणलं मोरदेनं मी मारायचं. मोरदेनं काल भगतसिंगचा स्मृती दिन होता. एखादा दीपक बोर्डे मला तर 1000 जन्माला येतील एरी मारणार जे ना कधीतरी मारायचं. जे अरे जन्माला आला तर समाजासाठी काहीतरी करा मरा हा विचार डोक्यात घेऊन आम्ही जगू राहिलो. 7 महिने झाले दादा घरी नाही मी. आज एक दिवस असा नाही की मी 24 तास घरी आहे शांततेत आहे. 2 मुली आहेत मला. माझं नशीब चांगलं आहे की त्या मुली बायको बिचारे घरचे सगळे भाऊ वगैरे सगळे मंडळी चांगली आहेत. सोपं नसतं हे जे करतायत त्यालाच माहिती आहे. हे बोलणाऱ्याला काय जातं कोणी काही म्हणतं कोणी काही म्हणतं. त्याच्यामुळं धनगर भावांना माझी विनंती आहे. मी तर निर्णय घेतला इथून एक तर माझे आरक्षणाचा प्रश्न सुटल नाही तर माझी डेड बॉडी जाईल. परत आता दादा म्हणले ते मी फडणवीस साहेबांच्या बाबतीत काल मी एक शब्द वापरलं होतं. 47 जमातीच्या यादीमध्ये नियमानुसार 36 नंबरला धनगर आहेत. फडणवीस साहेबांनी प्रचंड अभ्यास त्याचा केलेला आहे. त्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा
आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करावा, आम्ही उपोषण सोडतो. किंवा फडणवीस साहेबांनी हे म्हणावं की बाबा रे ते जे होतं 36 नंबर वगैरे वगैरे हे नियमात बसत नाही, आणि मी जे बारामतीला बोललो होतो ते असंच बोललो होतो निवडणुकीपुरतं, त्याच्यामुळे तुम्हाला देताच येत नाही, उगा मरू नको जाय घरी, तरी मी घरी जायला तयार आहे. आणि समाजाला हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या नेत्याला असं वाटत असेल हे आंदोलन चुकीचं आहे, त्या कोणत्याही एका नेत्यानं सांगावं, मी नाव घेत नाही, त्यानं लोकायला संभ्रमित केल्यापेक्षा, समाजाचं डोकं खराब केल्यापेक्षा आणि लेकरा बाळांच्या कल्याणाचा हालाडा कमजोर केल्यापेक्षा त्यांनी पुढे येऊन सांगावं दीपक बोराडेचं आंदोलन करणं चुकीचं आहे, तरी मी उपोषण सोडतो. काय सांगू आता? अरे हाऊस नाही ना. बरं हे लोक 10 दिवस झाले परेशान, यायला उपोषण म्हणून आलेलंच नव्हतं मी. एक दिवस जायचं, 16 तारखेला जयंती करायची, सरकार निर्णय घेणार आहे, आपण घरी जाऊ. हे 10 दिवस झाले सगळे लोक प्रत्येक जिल्ह्यातले इथं फुटपाथवर पडले, यायला हाऊस आहे का? मग नेत्यानं एक तर हे सांगा धनगराच्या की आरक्षण मिळत नाही, हे नाटकं बंद करा, तरी आम्ही उपोषण सोडतो. फडणवीस साहेबांना सांगा मिळत नाही तरी सोडतो. जर असं होत नाही तर धनगराच्या सगळ्या नेत्यानं, मग काय चुकला असेल, तुमचा काही गैरसमज झाला असेल, माझी काही चूक अजिबात नाहीये, तुमचा काही गैरसमज झाला असेल त्याच्याबद्दल जाहीर माफी मागतो. आणि या मैदानात मला समाजाच्या नावावर अजिबात दुकानदारी करायची नाही. आता काही गोष्टी मी एवढ्या एकट्यात बोललो असतो, मला ना आमदारकी खासदारकी ना पैसा समाजाच्या नावावर काहीच नाही पाहिजे, त्याच्यामुळे हा भ्रम काढून टाका. ज्याला आमदारक्या खासदारक्या पाहिजे ते या बाबा हो. अरे आरक्षण भेटलं तर तुम्हीच पहिले आमदार खासदार मंत्री होणार आहे, दीपक बोराडेचा नाही नंबर लागणार. त्याच्यामुळे ज्याला वाटतं त्यानं ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी व्हाव, समज गैरसमज करून घेऊ नये. जरांगे पाटील आज आले, मी काल त्यांना हो म्हणलं, त्याचं कारण कोड्यात सांगतो, उघड नाही सांगत. मी पंढरपूरला 16 दिवस उपोषणाला बसलो. या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत. जरांगे पाटील आम्ही ओबीसी म्हणून आमचे दुश्मन आहेत, पुऱ्या ओबीसीला असं वाटतं आमचे दुश्मन आहे. याच जरांगे पाटलांनी पंढरपूरलाही मला फोन केला होता, समर्थन केलं होतं. एकाही नेत्यानं केलं नव्हतं. मला नाव घ्यायला कोणी मजबूर करू नये, ट्रोलिंग करसाल तर नावं घेऊन सांगाल. जालन्याला 16 दिवस जीव धोक्यात घातला, याच धनगरांच्या आणि ओबीसींचे दुश्मन म्हणणाऱ्या जरांगे पाटलांनी मला फोन केला, तब्येतीची काळजी केली. ज्या नेत्यासोबत आम्ही आयुष्य घालवलं ना, एकाही नेत्यानं फोन नाही केला. आणि आज सुद्धा इथं 10 दिवस झाले फुटपाथवर झोपतो आम्ही, एकाही नेत्यानं फोन नाही केला आणि समर्थन नाही केलं. जरांगे पाटील आले, अरे मग कोण तुमचे आणि कोण तुमच्या विरोधात आहे? अरे कधी कळणार आहे का नाही कळणार आहे? सगळे वापरच करू आले ना, सगळे आता याच्या भाषेत टोकूनच घेऊन आले ना, तुमच्या बोकांडीच बसेल आहेत ना सगळे. सुधरानं तुमचं कल्याण कशात येते पहा ना. पुन्हा उद्या म्हणू नका की जरांगे पाटील आले आणि भानगडी झाल्या. जरांगे पाटलानं तुमचा लढा कमजोर करायला नाही, तुम्हाला ताकद द्यायला आले. आणि आता बाकीचे नेते सगळ्या जाती धर्माचे सगळ्या पक्षाचे, तुम्हाला जर थोडी लाज वाटत असेल, धनगरायचे मतं पाहिजे, धनगरायचं प्रोटेक्शन पाहिजे वाटत असेल तर या मैदानात, नाही आले तर उद्यापासून नावं घेऊन सांगाल कोणाचे काय कारण येतं. धन्यवाद. जय मल्हार.